L4 L5 मध्ये स्लिप डिस्क झालेलं आहे आणि सर्वायकलमध्ये कंप्रेशन सर्वायकलमध्ये कंप्रेशन आहे. त्याच्यामुळे काय होतं, हाताला मुंग्या वगैरे येतात का? नाही मान दुखतो. फक्त मान दुखते, हाताला मुंग्या वगैरे काय? आणि कमरेमध्ये स्लिप झालंय त्यामुळे काय होतं? डोकं दुखतं असं चालताना चालताना सरळ चालता येत नाही, येत नाही. असं बॅलन्स झोक गेल्यासारखं. हां आणि असं अंघोळ करून असं करायला गेलं की झोप लागते. तोल गेल्यासारखं जातं. आणि किती वेळ चालू शकतं? 45 मिनिट त्याच्यावरती नाही. उठते जरा. पायाला मुंग्या वगैरे काय येतात का? म्हणजे मग काय ओढते फक्त पाय इथनं इथनं पूर्ण एक कमरेपासून खाली पायापर्यंत कंबर असं कंबर ओढून धरल्यासारखं. हां आता ह्याच्या औषध गोळ्या दिल्या असत्या त्यांनी काय कमी वाटलं नाही का? हे काही किंमत नाही. त्याचा असर आहे तोपर्यंत मी काय वाटलं नाही. काही वाटलं नाही. लागूच पडल्या नाहीत औषध. लावूच पडले 10 दिवसाचं काही पडलं नाही. घेऊन गेलो. श्वास घेऊन सोडा, श्वास घेऊन सोडा. श्वास घेऊन सोडा. काय वाटतं आता? थोडंसं लक्षात अंगात हे आलं आणि ओढणं जेवढं होतं ते कमी झालं. जे खिचाव होतं ते कमी झालंय हा केसा कमी झाला. आणि चालायला सरळ आहे. हां ठीक आहे. आज पहिलं ट्रीटमेंट आहे. हो पहिल्या ट्रीटमेंटमध्ये तर समाधानी आहे आजच्या? मध्ये आहे. हां ठीक. काका आज तुमचं चौथं ट्रीटमेंट आहे. हो चौथ्या ट्रीटमेंटमध्ये काय चेंजेस बघितले? फरक झाला. पाय ताकद नव्हती. पायात नका ताकद नव्हती काहीच. पायात ताकद नव्हती. पडतोच वाटत होता. हां तोल गेल्यासारखं वाटायचं. जरा सुधारलं. हां आणि थोडं झुकून चालत होतं त्याच्यात ताठरपणा आला थोडा. आठवण पण आलं. हां आणि पेनमध्ये पेनमध्ये थोडं फरक पडला आहे. आहे थोडंसं आहे आणखी. थोडंसं. बरं. ते चौथ्या ट्रीटमेंटनंतर खुश आहे, हां खुश. हॅपी आहे. आता तोल गेल्यासारखं वाटत नाही, सरळ चालतं आता. ठीक आहे चालतं. ट्रीटमेंट कंटिन्यू करू, ओके फायदा होईल. चालतं. आजच्या ट्रीटमेंटनं हॅपी आहे. हॅपी आहे बरं आहे.